हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आयुर्वेद रियालिटी चॅनल. आपण आपलं इंट्रोडक्शन बघितलं तर संहिता अध्ययनचं. तर आपल्याला संहिता अध्ययनमध्ये टोटल 15 चॅप्टर शिकायचे आहेत. NCSM नुसार आपल्याला 15 अध्याय दिलेले आहेत अष्टांग हृदयमध्ये. टोटल जे वेटेज असते आपलं संहितामध्ये ते अष्टांग हृदय आणि चरक संहिताची 50-50 असते. तर अष्टांग हृदयमधून पण 50% आपल्याला सिलेबस येतेच. तर आपल्याला ते पण चांगलं शिकायचं आहे. तर आपण आता सुरू करूया आपला पहिला अध्याय, ज्याचं नाव आहे आयुष्कामी अध्याय. तर आयुष्कामी अध्याय यामध्ये आपल्याला आयुष्याबद्दल लिहिलं आहे, आयुष आणि काम्य. आता आयुष्य म्हणजे काय असते, तर आयु. आयुष्य म्हणजे काय, तर आयु. आणि काम्य म्हणजे कामना. काम्य म्हणजे कामना. तर आयुष्याची कामना करणे म्हणजे की आयुष्याला आपल्याला कसं जगायचं आहे, त्यामध्ये आयुष्यामध्ये काय काय असते आणि आपल्याला आयु पूर्ण करायची आहे. तर त्यासाठी काय काय करावं लागते, कसं राहायचं, कसं काय 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 असते आपल्या शरीरामध्ये, आपल्या जीवनामध्ये, ते सगळं सांगितलेलं आहे या अध्यायामध्ये. व आयुर्वेद हा कुठून आलेला आहे हे सुद्धा या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण बघूया आता आयुष्कामी अध्याय. सगळ्यात पहिला ज्या टॉपिक आहे मंगलाचरण. मंगलाचरणामध्ये काय दिलेलं आहे तर पहिला श्लोक दिलेला आहे मंगलाचरणाचा. हा श्लोक खूपदा वारंवार विचारला जातो, तरी सगळ्यांनी हा श्लोक जो आहे तो पाठ करून ठेवावे. हा श्लोक रागादी रोगान शततान शुक्तान अशेषकाय प्रसुतान शिष्यान औत्सुक्य मोहारती तज्ञान यो पुरीवैद्य नमोस्तु तस्मै. तर आपण हा श्लोक बघितला तर या श्लोकमध्ये काय दिलेलं आहे, तर रोग प्रामुख्याने कसे असतात, दोन प्रकारचे रोग असतात. तर शारीरिक रोग व मानसिक रोग. शारीरिक रोग आणि काय, मानसिक रोग. तर शारीरिक आणि मानसिक रोग हे कसे असतात. मानसिक रोग कशाचे असतात, तर आपल्या ह्याच्यात रजवतम हे मानसिक रोग उत्पन्न करतात. रजस्तम काय करतात, मानसिक रोग उत्पन्न करतात. आणि शारीरिक रोग हे कशाने उद्भवतात, तर वात पित्त कफ हे 3 दोष असतात शरीरामध्ये, ज्याने जे आहे ते शारीरिक रोग जे आहेत उद्भवतात. तर त्रिदोषांच्या विषमतेमुळे काय होतं, हे सगळे उत्पन्न होतात. काय, तर शारीरिक रोग. मग परंतु काय असते, सर्वप्रथम रजोतम दोष जे आहे हे मनाला दूषित करून मनाला दूषित करून शारीरिक दोषाला सुद्धा दूषित करतात. रजोतम काय करतात, मनाला तर दूषित करून मानसिक रोग उत्पन्न करतात, पण ते शरीराला सुद्धा दूषित करतात. आणि त्यामुळे ते रजोतम म्हणजे ते शारीरिक दोष सुद्धा उत्पन्न करतात. म्हणूनच कारण ते या रोगांचे प्रमुख कारण आहे रागादी, म्हणजेच राग, क्रोध, मोह, लोभ, तृष्णा, उपदा तसेच षडरिपी आहेत. तर आपल्याला एखाद्या मनुष्याला राग आला तर किंवा मोह झाला, तर त्यात काय होते, आपले रजगुण वाढतो, तमगुण वाढतो. याने काय होते, आपल्या मानसिक रोग उत्पन्न होतात. याचमुळे काय होतात, आपल्याला आता आपण बघितलं की रजोतम हे शारीरिक रोग सुद्धा उत्पन्न करतात. तर त्याच्यामुळे आपल्याला काय होते, शारीरिक रोग सुद्धा उत्पन्न होते. मग आपण पुढे बघूया आता. मनुष्यात का अरती, प्रमाद, अस्वस्थता उत्पन्न करतात. अस्वस्थ होतो मनुष्य. काय होतो, तमगुण वाढल्याने काय होते, आपल्याला अतिशय निद्रा येते. तर निद्रा आल्याने काय होते, आपण जर झोपाळू माणूस झालो समजा, तर झोपाळू झाल्याने काय होते, आपण आळस होणार, आपल्या शरीरातली गुरुता वाढणार. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे रोग उद्भवतील आपल्या शरीरामध्ये. म्हणून तमगुण काय करतो, शरीराला नष्ट करतो किंवा शरीराला हानी पोहोचवतो. मग त्यानंतर आता आपण पुढचा श्लोक बघूया. पुढचा श्लोक आपण PDF मध्ये बघतच असणार. आयु कामे मानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेद उपदेशेषु विधेय परमात्र. तर आयु म्हणजे जीवन. आयु म्हणजे काय, जीवन. दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आयुर्वेदातील उपदेशाचे पालन करणे आवश्यक असते. तर दीर्घ आयुष्य प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे, प्रत्येकाने आयुर्वेदाचे हे उद्देश पालन करणे गरजेचे असते. त्याशिवाय मग जर आपण आयुर्वेदाचे उद्देश पालन केले नाही, तर आपले काय होणार, आपल्याला वेगवेगळे रोग उद्भवतील. त्यानंतर काय, तर त्या उपदेशांचा परम आदर राखावा. कारण मनुष्याला दीर्घ आयुष्य प्राप्त झाल्यावरच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती होते. ठीक आहे. तर धर्म, अर्थ, काम या सगळ्यांची काय होते, आपल्याला प्राप्ती होते जर आपण आयुचे पालन केले तर. आयुर्वेदाचे पालन जर केले आपण, तर धर्म, अर्थ आणि कामाची आपल्याला काय होते, प्राप्ती होते. त्यानंतर आपण आता बघूया आयुर्वेद अवतरण. आयुर्वेद कुठून उद्भवला, आयुर्वेदाची निर्मिती कशी झाली, आयुर्वेद हा कुठून आला, कसा आला, हे सगळं आपण या श्लोकमध्ये दिलेलं आहे. तो श्लोक आहे, ब्रह्म श्रुत्वा आयुष्यवेदम प्रजापतीम जिग्रत सो अश्विनव तो सहस्त्रांश सो अत्रिपुत्र दिकान मुनीन.
ते अग्निविशुद्धिकांस्ते. ठीक आहे. तर यामध्ये ज्या या बुकमध्ये सध्या या श्लोक नाही का एक ओळ यामध्ये गायब आहे, याच्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर सगळ्यांनी कुठून तरी रेफर करून हा वाला श्लोक पूर्ण बघून घ्या एकदा. हा श्लोक पण इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. याची आता यात काय दिलेलं आहे की आयुर्वेद अवतरण कसं झालंय, आयुर्वेद कुठून आला आणि कसं काय कुठं कुठं गेला. तर ब्रह्माने काय केलं, ब्रह्माला आयुर्वेदाचे स्मृतन झाले. जसे की ब्रह्माला एक भविष्यवाणी झाली आयुर्वेदाची. त्याच्यापासून मग ब्रह्माने काय केलं, त्या आयुर्वेदाच्या ज्ञानाला दक्ष प्रजापतीला दिले. मग दक्ष प्रजापतीने काय केले, दक्ष प्रजापतीने अश्विनी कुमाराला दिले. मग अश्विनी कुमारापासून ते इंद्रापाशी गेलं. इंद्रापासून मग कुठं पुनर्वसू आत्रेयाकडे गेलं. मग पुनर्वसू आत्रेयांनी ते कोणाला दिले, अग्निवेशादी शिष्यांना दिले. मग त्यानुसार पुढे जे आहे ते वाघभट वगैरेंनी ते त्याचे ग्रंथ तयार केले. या अशा रीतीने आपले आयुर्वेद जे आहे ते उद्भवलेले आहे आणि आयुर्वेदाचे अवतरण हे पृथ्वीवर झालेलं आहे. त्यानंतर आपण बघूया अष्टांगहृदय ग्रंथाची विशेषता. अष्टांगहृदय ग्रंथाची विशेषता काय, तर अष्टांगहृदयाची विशेषता अशी आहे की सगळे जे संहिता दिलेले आहेत आपल्याला, चरक संहिता झाली, सुश्रुत संहिता झाली, त्यानंतर बाकीचे जे काही संहिता किंवा ग्रंथ आहेत त्यातून सगळे थोडं सार, त्या सगळ्या संहितातून थोडं सार घेऊन वाग्भटाचार्यांनी काय केलंय, संक्षिप्त रूपामध्ये एक ग्रंथाची रचना केली आहे, ज्याचं नाव आहे अष्टांगहृदय. व त्या ग्रंथामध्ये सगळ्या गोष्टीचा तो सार आहे, संक्षिप्त रूपात आहे व त्यात जितकं पाहिजे ते सगळी गोष्ट त्यात दिलेली आहे. म्हणून अष्टांगहृदय हे खूप महत्वाचा ग्रंथ आहे चिकित्सा आणि आयुर्वेदाच्या महत्वाने. आता अष्टांग आयुर्वेद म्हणजे काय, तर अष्टांग आयुर्वेद हे खूप जास्त विचारलं जाते. हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टर मधून. हा आपल्याला वायवाला सुद्धा विचारला जाते आणि एक्झाम मध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न पडतो. तर श्लोक आहे आपला, काय बालग्रह ऊर्ध्वांग शैलदंश जराउषाण अष्टावंगाने तस्याहुष चिकित्सा येशू संशिता. तर आपले अष्टांग आयुर्वेदातील 8 चिकित्सा इथे दिलेल्या आहे. कोणती, तर काय चिकित्सा, बाल्य चिकित्सा, ग्रह चिकित्सा, ऊर्ध्वांग चिकित्सा, शल्य चिकित्सा, दंशा चिकित्सा, जरा चिकित्सा, वृश्चिक चिकित्सा. हे काय 8ही अंग आहेत चिकित्सेचे. हे चिकित्सेचे 8 अंग आहेत. तर काय चिकित्सेमध्ये काय असते, काय म्हणजे काय, तर शरीराची चिकित्सा म्हणजेच काय चिकित्सा. ठीक आहे, याला आपण जनरल मेडिसिन असं सुद्धा म्हणू शकतो. शरीराची चिकित्सा म्हणजे काय चिकित्सा, तर शरीरात उत्पन्न होणाऱ्या जसे की जे रोग आहेत, ज्वर, रक्तपित्त, शोष, उन्माद, हे सगळे रोग जे आहेत ते इत्यादी व्याधींचे चिकित्सेच्या या ग्रंथात वर्णन केलेले असतो. ठीक आहे, काय चिकित्सामध्ये काय काय असते, तर रक्तपित्त, ज्वर वगैरे या व्याधींबद्दल आपल्याला सगळं काही याची चिकित्सा सांगितली गेलेली असते. मग जठराग्नी, पाचकाग्नी, विकृतीबद्दल सगळं सांगितलेलं असते. आपल्याला चिकित्सेबद्दल, शरीराच्या चिकित्सेबद्दल खूप काही सांगितलेलं असते. त्यानंतर बालचिकित्सा. तर बालचिकित्सा काय, बालकाच्या भरण पोषणाचे तसेच धात्रीच्या शिरदोषाने उत्पन्न होणाऱ्या व्याधी व त्याचे निराकरण, बालग्रह व इतर व्याधींच्या चिकित्सेसंबंधी वर्णन मिळते. तर आता याच्यात बाल्य चिकित्सा काय असते, तर पेडियाट्रिक्स, आपण यात पेडियाट्रिक्स असं म्हणू शकतो याला. तर बालकाच्या भरण पोषणाचे तसे धात्री म्हणजे की माता जे आपल्याला दूध पाजते ना, तर त्यापासून होणारे रोग, उत्पन्न होणारे रोग, जसे बालक जो नवीन जन्मलेला बालक जो दुधाचे प्राशन करतो मातेकडून, त्यापासून जे आपल्याला बालकाला रोग उत्पन्न होते, तसे रोग त्याची चिकित्सा जी आहे ते बाल चिकित्सेमध्ये सांगितलं जाते. आता बाल चिकित्सा म्हणजे पेडियाट्रिक्स म्हटलं आपण समजू शकतो की पेडियाट्रिक्स मध्ये कसे पेशंट येतात. आतापर्यंत आपण बघितलं असणार खूपदा दवाखान्यात जाऊन की जे पेडियाट्रिक्स डॉक्टर असते ते त्याजवळ छोटे बाळ येतात खूप जास्त, आणि त्यांचे जसे खूप सारे निमोनियाचे केसेस असतात, कफ, कोल्ड हे जास्त असते. तर हे सगळे कुठे दाखवले जातात, बाल चिकित्सामध्ये. मग त्यानंतर ग्रह चिकित्सा म्हणजे काय असते, तर ग्रह चिकित्सामध्ये आपल्याला ग्रहबाधा किंवा भूतविद्या हे सगळं ग्रह चिकित्सामध्ये सांगितलं असते. भूतविद्या जर कोणी केलेली असतं आपल्यावर, तर त्याची चिकित्सा कशी करावी हे सगळं आपल्याला पुढे सांगितलं जाते, ग्रह चिकित्सामध्ये सांगितलं जाते. मग ऊर्ध्वांग चिकित्सा. आता ऊर्ध्वांग मध्ये काय, तर ऊर्ध्व जत्रुगत म्हणजेच कर्ण, नेत्र, नासा, मुख, शिर
दंत इत्यादीमध्ये उत्पन्न होणाऱ्या रोगांची चिकित्सा समाविष्ट असते. तर आता कर्णामध्ये काही आपल्याला हानी झालेली असणार त्याबद्दल चिकित्सा, नेत्रामध्ये काही दुखापत झाली असणार त्याची चिकित्सा, हे सगळं कोणते ऊर्ध्वभाग म्हणजे आपल्या मानेच्या वरची गोष्ट, माने किंवा छातीच्या वरची गोष्ट, माने किंवा छातीच्या वरचे जे अंग आहेत आपले त्या सगळ्यांची चिकित्सा म्हणजे की ऊर्ध्व चिकित्सा. नेत्र झालं, कर्ण झालं, नासा झाली, मग मुख झालं, दंत झालं, हे या सगळ्यांची चिकित्सा कशात येते? ऊर्ध्वजतुक चिकित्सेमध्ये, ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये. मग शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरी. सर्जरीमध्ये काय असते तर आपल्याला माहिती आहे सर्जरी हे सुश्रुतांनी सुरू केलेली आहे. तर सर्जरीमध्ये काय असते, आयुर्वेदाच्या या अंगात विविध तृण, काष्ट, पाषाण, पांशु, लोह, लोष्ट, अस्थि, केश, नख इत्यादी मनाला व शरीराला बाधा, पीडा देणारे ते शल्य होय. शल्य निर्हरणाचे यंत्र, शस्त्रादी उपायांचा समावेश या अंगात केलेला आहे. तर यंत्र, शस्त्र, अस्त्र या सगळ्या गोष्टींची शिकवण आपल्याला या चिकित्सेमध्ये सांगितले गेलेली आहे. जसे की सर्जरीबद्दल या शल्यचिकित्सामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे. त्यानंतर दंशा चिकित्सा. आता दंशा चिकित्सामध्ये काय, ज्या अंगामध्ये काय सर्प, कीटक, लुता म्हणजे की विष, दंशा म्हणजे विष, तर विषाची चिकित्सा म्हणजे दंशा चिकित्सा. आता सेकंड इयर मध्ये जेव्हा तुम्ही जासाल तेव्हा विष चिकित्सा विषयाबद्दल एक विषय आहे, त्याचं नाव आहे अगधतंत्र. या अगधतंत्रामध्ये सगळं आपल्याला विष चिकित्सा सांगितली गेलेली आहे. तर दंशा चिकित्सामध्ये विषाची चिकित्सा केली जाते. सर्पाने जर आपल्याला दंश केले तर त्यात काय होते, विष आपल्या शरीरात सोडतो ना सर्प, तर त्याची चिकित्सा कशी करायची हे दंश चिकित्सामध्ये सांगितलं गेलं आहे. मग त्यानंतर जरा चिकित्सा जर आपण बघूया तर जरा चिकित्सेमध्ये ज्या अंगात लवकर वार्धक्याची लक्षणे येऊ नये म्हणजेच वयस्थापक औषधांची. आता जसे कोणी मुलं किंवा कोणी लोक असतात जे ज्यांना खूप लवकर वार्धक्य म्हणजे की म्हातारपण येतो. या म्हातारपणाचं असे म्हातारपण काही व्याधीमुळे उत्पन्न होतात. तर त्याबद्दल चिकित्सा कशात सांगितली आहे? जरा चिकित्सामध्ये. वृश्चिक चिकित्सा काय असते? वृश्चिक चिकित्सामध्ये ज्या अंगात अल्प, दृष्ट, क्षीण व शुष्क शुक्राच्या शोधनाची वृद्धीचे प्रजनन उपाय सांगितलेले आहेत. तसेच गर्भस्थापन, मैथुन विषयक, पुत्र विषयक चिकित्सा सांगितली गेली आहे. म्हणजेच की याच्यात वार्धक्य उत्पन्न होत नाही आपल्याला, की वृश्चिक चिकित्सामध्ये ज्याला वार्धक्य झालेलं नाही आहे, ज्याला संतान उत्पत्ती नाही होत, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला काय वृश्चिक चिकित्सामध्ये सांगितलेलं आहे. मग आता यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूया. पुढचा टॉपिक आहे आपला त्रिदोष स्थान प्रधानता. तर आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात. कोणते कोणते? वात, पित्त आणि कफ. तर वात, पित्त, कफ, आणि हे सगळे कशापासून बनलेले आहेत? पंचमहाभूत. आपला शरीर पूर्ण पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पंचमहाभूत कोणते कोणते असते? पृथ्वी, तेज, आप, पृथ्वी, तेज, आप, आकाश आणि वायू. ठीक आहे, हे आपले पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांपासूनच काय बनलाय? त्रिदोष बनलेले आहेत. तर कफामध्ये कोणता महाभूत असतो? तर जल असतो. आणि वायू हा महाभूत कशावर असतो? वायू हा महाभूत वात दोषावर असतो. त्यानंतर वायू हा महाभूत वात दोषावर असतो. तर आता आपण हे बघितलं की पंचमहाभूत व दोषांचे कसे संबंध असते. त्यानंतर आता आपण बघूया हा जो श्लोक आहे, वायू, पित्तम, कफश्चेती त्रयोदोष समास्त. दोष हे प्रामुख्याने तीनच असतात, जे आता मी तुम्हाला सांगितलं, वात, पित्त आणि कफ. ठीक आहे, तर या दोषांचं काय असते? त्यानंतरचा जो श्लोक आहे, विकृतम देहम गंती ते वर्तयंती च. तर जर हे तिन्ही दोष शरीरामध्ये सामान्य अवस्थेत असले तर हे आपल्या शरीराचे काय असतात? जीवन संसार चालवतात. आपल्या शरीराचे जे आहे ते जीवन व्यापार जे आहे ते चालूच असतात. जर हेच दोष जर विकृत झाले तर ते आपल्या शरीराचे काय करतात? नाश करतात. त्यानंतर आपण दोषाचे स्थान बघूया. या दोषाच्या स्थानाचा श्लोक आहे, ते व्यापी नोपी रुन्नाभ्युर्यो मध्ये ऊर्ध्व संचिरय. ठीक आहे, हा श्लोक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सामान्यतः दोष जे आहे ते सर्व शरीर व्यापी असतात, परंतु त्याचे मुख्य स्थान 3 आहे.
नाभीच्या अधोभागात. नाभीच्या अधोभागात कोणतं असणार, तर नाभीच्या अधोभागात आपले काय असतात, पाद असतात. पाद म्हणजे पाय. तर पायाने आपण चालण्याची क्रिया करतो. चालण्याची क्रिया ही अतिशय वेगाने असते, त्यामुळे पायामध्ये कोणता दोष असतो, वात दोष असतो. मग त्यानंतर नाभी प्रदेशी कोणता दोष असू शकते, तर पित्त दोष असतो. का बरं, तर त्या ठिकाणी आपले खूप जास्त पचन क्रियाचे जे अंग आहेत ते उपस्थित आहे नाभीच्या ठिकाणी. म्हणून पित्त दोष काय करतो, शरीरामध्ये पचन क्रियाचे कार्य करतो. म्हणून पित्ताचे स्थान जे आहे ते नाभी प्रदेश आहे. त्यानंतर काय, तर कफदोष. कफदोषाचे स्थान कुठे आहे, नाभीच्या ऊर्ध्व प्रदेश आहे. तर का बरं ऊर्ध्व प्रदेशी आहे, तर आता नासा भागात आपण बघतो की कफ दोषाचे खूप जास्त प्रमाण असते. त्यानंतर जे अन्न नलिका आहे त्यामध्ये सुद्धा कफ दोषाचे खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर आपले जे फुफ्फुस आहेत त्याचे घर्षण होऊ नये यासाठी सुद्धा खूप जास्त कफ दोषाचे उपयोगित केले जाते. व जे हृदय जो आपला हृदय धडकतो त्यावेळेस सुद्धा हृदयाचे घर्षण होऊ नये यासाठी सुद्धा कफदोष हे जे आहे ते उपयोगात असतो. म्हणून नाभी ऊर्ध्व प्रदेशात जे आहे कफदोषाचे खूप जास्त उपयोगिता असते. म्हणून कफदोषाचे स्थान जे आहे ते नाभी ऊर्ध्व प्रदेश सांगितले आहे. त्यानंतर आपण हा तक्ता बघूया. त्रिदोष स्थान प्रधानता दर्शक तक्ता. ठीक आहे, यामध्ये काय काय दिलाय, त्रिदोष दिलाय, स्थान दिलाय, दोष प्रधानत्व दिलंय. ठीक आहे, तर त्रिदोष कोणते आहे, वात, पित्त व कफ. त्यानंतर आता वाताचे स्थान कोणते आहे, नाभीच्या अधोभागात, आता मी सांगितलं होतं. त्यानंतर पित्ताचं स्थान कुठे आहे, हृदय व नाभीच्या मध्यभागात. हृदय आणि नाभीच्या मध्यभागात दिलंय, जिथे आपला आमाशय असतो. ठीक आहे, मग त्यानंतर कफाचं स्थान काय दिलंय, हृदयाच्या ऊर्ध्व भागात किंवा मग नाभीच्या ऊर्ध्व भागात जरी म्हटलं आपण तरी चालते. त्यानंतर आता वयानुसार काय असते, त्रिदोषांच्या वयानुसार, तर वात हा जो असतो तो वृद्ध अवस्थात जास्त उद्भवतो. वृद्ध अवस्थात आपण ऐकलेलं असणार की आपले आजी आजोबा जे आहेत त्यांना वाताची खूप जास्त विकृती होते. खूप जास्त म्हणतात की लकवा चढला, तर लकवा ही वाताचाच प्रकार आहे. त्यानंतर पित्त. आता पित्तमध्ये काय, तर तरुणावस्था. पित्त जे आहे ते तरुणावस्थामध्ये खूप जास्त उद्भवते, कारण की तरुणावस्थात उष्णता खूप जास्त असते. कफदोषामध्ये काय होतो, कफदोष हा बाल्यावस्थेत उद्भवलेला असतो. बाल्यावस्थामध्ये आपण आपल्याला जाणवते की लहान मुलांची त्वचा ही खूप जास्त कोमल असते, गुबगुबीत असते. तर हे सगळं कफदोषाच्या प्रधानतेमुळे होत असते. त्यानंतर काल. आता काल बघूया. कालमध्ये काय आहे, तर वातदोषाचा काल कोणता आहे, दिवस व रात्रीच्या शेवटी. दिवस आणि रात्रीच्या शेवटी, दिवसाच्या शेवटी आणि रात्रीच्या सुद्धा शेवटी हे वातदोषाचे प्रधानत्व असते. सकाळ आणि सायंकाळ जसे. मग पित्तमध्ये काय आहे, तर दिवस व रात्रीच्या मध्य काळात. दिवस आणि रात्रीच्या काय मध्य काळात असते पित्तदोष. मग कफदोष कधी असतो, तर दिवस व रात्रीच्या प्रारंभ काळ. दिवस आणि रात्रीच्या प्रारंभ काळात कफदोष असतो. आणि मग त्यानंतर काय बघूया आपण, अन्नाचा परिपाक काळ. अन्नाचा परिपाक काळ काय, तर अन्नपचनाच्या शेवटच्या काळी. आता वात जो आहे तो कधी जास्त असतो जेवताना, तर अन्नपचनाच्या शेवटच्या काळी. अन्नपचनाच्या शेवटच्या काळी आपलं जे सारव विभाजन होते ते सगळं कार्य हे जे ते पूर्ण झाल्यानंतर मलाला पुढे ढकलण्यासाठी वातच हे कार्य करत असतो. म्हणून वाताचं अन्नपचनाच्या शेवटच्या काळी जे ते कार्य असते. त्यानंतर पित्ताचं कार्य कधी असतो, अन्नपचनाच्या मध्य काळात. तर अन्नपचनाचे प्रमुख कार्य कोण करतो, पित्त करतो. म्हणून अन्नपचनाच्या मध्य काळात असतो. त्यानंतर कफाचे प्रधानत्व कधी असते, तर अन्नपचनाच्या सुरुवातीच्या काळात. अन्नपचनाच्या सुरुवातीच्या काळात जे आपण अन्न ग्रहण केलं, आपण मुखात अन्न आहे, तर आपला सलायवा त्याला डायजेस्ट करत असतो. तर सलायवामध्ये कसं असते, एकदम सॉफ्ट फील होते आपल्याला. आपण अन्ननलिकेत द्वारा जे अन्न ग्रहण करतो त्या सुद्धा आपल्याला काय असतं, कोमल लागते. म्हणून अन्नपचनाच्या याच्यात काय प्रधान असते, कफदोष सुरुवातीला. त्यानंतर अग्नी बघूया आता. तर अग्नी जे आहे ते वात, पित्त व कफ दोषांची अनुक्रमे. ठीक आहे, विषमाग्नी, तीक्ष्णाग्नी व मंदाग्नी असते. व तिन्ही दोष समान असेल की अग्नी सुद्धा सम असते. ठीक आहे, मग त्यानंतर अग्नीनंतर आपण बघूया कोष्ठ. हे विचारलं जात नाही तसं, आपण बघून घेऊया. वात दोषाच्या प्रधानतेने क्रूर कोष्ठ, पित्त दोषाच्या प्रधानतेने कोणतं असते, मृदू कोष्ठ, कफ दोषाच्या प्रधानतेने मध्य कोष्ठ असतो. त्यानंतर तिन्ही दोषांच्या समानतेने मध्यम कुष्ठ उत्पन्न होत असते. मग
त्यानंतर आपण बघूया प्रकृती. तर प्रकृती ही काय असते? कोणत्याही मनुष्याची एक प्रकृती असते. जसं आपण म्हणतो की हा खूप जास्त रागीट आहे किंवा हा खूप जास्त शांत आहे, हा थोडा जास्त बडबड करतो, कोणी जास्त बडबड करतो, कोणी कृश आहे, कोणी कृष्णवर्णी आहे. तर हे सगळं कशावरून उद्भवत आहे? हे सगळं काही प्रकृतीवरून उद्भवल्या जाते. आता जसे जेव्हा शुक्र व शोणिताचे संयोग होत असतो त्यावेळी आपल्या शरीरात किंवा माता शरीरामध्ये ज्या दोषाची प्रधानता असणार त्यावेळेस जे जे गर्भ उत्पन्न होत आहे त्यावेळेस ज्या दोषाची प्रधानता असणार त्या दोषानुसार त्या गर्भाची काय होते? प्रकृती निर्मिती होते. तर वात दोषाची जर प्रधानता असली तर त्या ठिकाणी काय होते? वात दोषाचे सगळे जे गुण वगैरे आहेत ते त्या प्रकृतीमध्ये निर्माण होते. जसे की वात दोषाचे गुण आहेत कृशता, अतिशय बडबड करणे किंवा मग लवकर लवकर चालणे, गतीने चालणे, हे सगळे काय वाताचे गुण आहेत. तर वाताचे गुण त्या बालकात काय होणार? त्या गर्भात काय होणार? उत्पन्न होणार. मग त्यानंतर जर पित्त असलं त्यावेळेला तर मग ताम्रवर्ण उत्पन्न होणार त्याचा. त्यानंतर तो थोडा रागीट असणार. असे सगळे पित्ताचे जे गुण आहेत ना ते त्यामध्ये उद्भवणार. मग त्यानंतर कफदोषाचे जर अधिक्य असले तर तो शांत स्वरूपात असणार. त्यानंतर त्याला खूप जास्त कफदोषाचे जे व्यक्ती असतात त्यांना लवकर ग्रास्पिंग पॉवर जी असते त्यांची खूप जास्त चांगली असते. तर ते सगळं त्याच्यात उद्भवणार. कशात? गर्भामध्ये. मग त्यानंतर आता आपण याचा सुद्धा एक तक्ता बघून घेऊ. दोष अग्नी कोष्ट प्रकृती दर्शक तक्ता. ठीक आहे. यात काय काय दिलाय? दोष दिलाय, अग्नी दिलाय, कोष्ट दिलाय आणि प्रकृती प्रकार दिलाय. तर वात दोषामध्ये कसे अग्नी असते? विषम अग्नी असते. याचा कोष्ट जो आहे तो क्रूर असतो. आणि वात प्रकृतीमध्ये कशी प्रकृती सांगितली? वात प्रकृती ही हीन प्रकृती सांगितली. त्यानंतर पित्त जे आहे ते तीक्ष्ण अग्नी सांगितले. तीक्ष्ण अग्नीमध्ये काय? तर कोष्ट जो आहे तो मृदू कोष्ट असतो. त्यानंतर पित्तची प्रकृती कशी आहे? मध्यम प्रकृती आहे. पित्त प्रकृतीचे मनुष्य हे मध्यम प्रकृतीचे असतात. म्हणजे जास्त हीनही नाही आणि जास्त उत्तमही नाही. तर त्यानंतर कफ दोषामध्ये काय सांगितलंय? तर यांची अग्नी मंद अग्नी असते व कोष्ट कसा असतो? मध्यम असतो. त्यानंतर प्रकृती कशी असते? तर कफ प्रकृती ही उत्तम प्रकृती आहे. ठीक आहे. मग त्यानंतर त्रिदोष सांगितले. त्रिदोष असले तर समाग्नी हे अग्नी असते, कोष्ट जे आहे ते मध्यम असतो आणि सम प्रकृती म्हणजे की हे सर्वात श्रेष्ठ प्रकृती आहे. ठीक आहे. तर आपल्याला यानुसार आपण प्रकृती सुद्धा बघून घेतलाय. आज आपण इथेच थांबूया. आज जेवढं काही शिकवलेलं आहे तेवढं तुम्ही पीडीएफ मधून पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल होऊन जाणार. त्यावरून तुम्ही वाचून घ्या. आणि हे जे बुक आहे, जे पीडीएफ तुम्हाला आता अवेलेबल केले आहे ते अरुण भटकर या बुकमधून दिले आहे. मला तर ही बेस्ट वाटते बुक अष्टांग हृदयासाठी. तुम्ही सुद्धा याचा उपयोग करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कळवा. तोपर्यंत आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. यानंतर त्रिदोषांचे गुण. नेक्स्ट टॉपिकसाठी तुम्ही एकदा याची रिडिंग करून घ्या तर तुम्हाला चांगल्याने कळणार सगळी गोष्ट. थँक्यू फ्रेंड्स. सबस्क्राईब आवर चॅनल.